डोक्यातून फॅट काढून टाकायचं. लोक कोणले चांगला म्हणतात नाही. लोक इथला वायबार आहे ज्यासले नाव ठेवा सवय त्या सगळं बापमा सुद्धा दोष काढ टाकतं. तुम्हाला मनामा काढावत नाही कसावरतीन. ज्यासले आपण चालतात नाही त्यासले चालवतच नाही. आणि ज्यासले आपण आपण ज्यासले चालतस ना, ज्यासले आपण आवडतस, आपण चुकणं तरी बी ती पोटमा घालली तीन त्या, तो गुन्हा पोटमा घालली तीन. ज्यासले चालतात नाही त्याच ना करता देव जरी बनी घेऊ तरी सुद्धा त्या सांगतील शेलगाव रे तो किडा पाडत असेल म्हणीशीन. ज्यासले चालतात नाही त्याच ना विचार डोका माई काढ टाका. ज्यासले किडा पाडांचा वैर असते किडाच पाडतं. डॉक्टर साहेब खरं आहे ना. हां, आमना डॉक्टर साहेब मालेगावातच असतात आणि ते ड्युटी मला वाटतं निंबाईतीला असतात ना ड्युटीला. हां, आमचा चांगला संबंध आहे. तसं तुमच्या मालेगावचे अजून एक डॉक्टर आहेत आमचे, ते आपण कीर्तनाला होतो तिथं हां. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात ठेवायची, लोक काय म्हणतात ते डोक्यातून फॅट काढून टाकायचं. लोक कोणलेच चांगला म्हणतच नाही. ज्यासले दोष काढ नाही त्या दोष काढीच टाकतात. आणि जवळ तुम्ही चांगलं करायला नाही तसा तर किडा पाडणार उभा राहायचं जातच. फॉर एक्झाम्पल, या लाईटी कशासाठी लायलेत तुम्ही काका? या लाईटी कशासाठी लायलेत? उजड करांसाठी. बरोबर आहे ना? बरोबर आहे ना? या लाईटी अंधार दूर कराना आणि उजड करासाठी लायल शेतस. उजड करांकरता लाईटे लायल शेतस. उजाय पडीन बा असं. जटे उजाय करायला जाऊ, जटे चांगलं करायला जाऊ का तटेच किडा पडतस. लाईट कशांसाठी लायले? उजाय करांसाठी. तरी ते उजायांजोडेच किडा पडतस. बरोबर आहे ना? पडतस ना? हां. पण असं सांगा एखादा लाईट त्या किडातले बँड बंद पडेले बा असं देखील का तुम्ही? अजिबात नाही. कारण त्या लाईटले माहिती आहे या किडा कितला का बुनबुन करत नाही. या पायटे मर जातील मला को काल दिन चालू व नशे. जीवनामध्ये एक गोष्ट लक्षात, प्रत्येक गोष्ट काही ना काही शिकून जाते. लाईटले जसं किडासले संघर्ष करायची सवय पडी गई कितला का बुनबुन करत नाही. या पायटे मरी जातच पक्क माहिती आहे. तसं आपण जीवन जगत असताना आपला नाव ना बुनबुन करणारा किडा पाडणारा यासले आपण ध्यानमा ठेवा. या को बी मर जातीन याच न सांगता येत नाही. आपल्या को काल दिन जग नशे मनीषीने ना आनंदी जीवन जगानं. पण ज्याला किडा पाडणार तो पाडच. एखादी बहीण जर महादेवना मंदिरवर जासोय ना आजूबाजूने बाया का व माय बिकू ऐका मंदिरवर चालली हो माय आको बिकू पण जास्त जड राहस मग ती गण देव करायला लाग जायला का ब तिने देव करा मग तुला बिग बरी काय घे. हा, इथला वायबार धंदा आहे. काही काही लोकेश म्हणजे चांगलं होताना सहनच होत नाही त्यासले. एखादा बाऊल जर वाटणं एखादा कीर्तनकार बेसन मुक्तीवर चांगला बोलच भो महाराज आमले असं वाटणार की आज 31 डिसेंबर आहे. आज नंतर आपले दारू पिण्याने चुकीनं काम करणारे मांस मच्छी खाण्याने आज मला माळा टाकली नाही 31 डिसेंबरनं महाराज माळा टाकणी. जर समजा एखादा भाऊने माळा टाकीचली नाही बा सकाळी माझा निघणार ना त्यांनाच मित्र बावड्यो तू का माळ करी होई घ्या रे. तिथलावर थांबतात नाही मागो त्यांना त्याने 1-1.5 नाराज का रे बावड्या तू माळा टाकली नाही. हा भो रात्री रविकिरण महाराज ना कीर्तन होतं चांगलं सांग राहता दारू पिऊ नाही मटण मासा खाऊ नाही माळा टाकली नाही. मग शांत राहू ना. आखो एखादा इथला नीच राहस ना का रे बावड्या तुम्ही ते काटकीन करणे उदारी बाकी येणार आहे. कितला नीच धंदा आहे हो. हा, कितला वायभार पण आहे महाराज. एवढा वायभार लोकेश येतच कितलं बी चांगलं राहिलं तरी किडा पाडतसच हो. आणि लोकेश ना काय 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 ते घरनाच किडा पाडणारा राहतात. एक पोऱ्या म्हणे बाबा माल माळा टाकण्याचे म्हणे असं बारकं होतं जरा असं बाबा माळा टाकण्याचे म्हणतं भाऊ तू मायबापले विचारले पहिले मग माळा टाक म्हणे घर चला. मला जबरदस्ती घर लई घ्या का हो दादा. अहो तुम्हाला पिंट्या माळा टाका सांग राय ना माळा टाक देऊ का नका हो म्हणे महाराज. म्हणतं का भाऊ त्यांना खावा पिवाना देणे ते जर बारकी आहे म्हणे त्याने पोटऱ्या भराय जाऊ द्या म्हणे. म्हणतो ओ भाऊ त्याने पोटऱ्या भराय यात का तो तुन्या डिल्ल्या कट टाकी रे त्याने काय पोटऱ्या भराय राय ना तू वैराना माळकरी होऊ दे ना. हां, दुसराच न विचारच करा नाही. गरमात लोक आपला सत्यानाश करायला बसेल सांगू का तुम्हाला. पण जर भगवंताची प्राप्ती करायची असेल तर लोक काय म्हणतात पहिले डोक्यातून हे फॅट काढून टाकायचंय. लोक कोणालाच चांगलं म्हणत नाही. पतिव्रता सीतेला सुद्धा बदनाम करणारा समाजातलाच कोणीतरी एक होता. जर पतिव्रता सीतेला बदनाम करतात मग तुमच्यासारखा आणि माझ्यासारख्याचा काय चांगला विचार करणार आहेत. अजिबात चांगला विचार करणार नाही. म्हणून लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाका. लोक कोणलेच चांगलं म्हणतात नाही. हो, जन्माला घालणाऱ्या बापात दोष काढणारी अवलाद जन्माला आली तर तुम्हाला मला चांगलं म्हणतील ही अपेक्षा का ठेवायची. म्हणणार नाहीत म्हणून नेहमी डोक्यात एकच ठेवायचं. मीराबाईला
समाज विरोध करत होता विशेष नाही, पण स्वतीचा बापानं विरोध केला. पण मीराबाई थांबली नाही, महाराज पायात घुंगरू बांधून नाचली, पायात घुंगरू बांधून नाचली. लोकांनी विचार केला, समाजानं वाद केला, बदनाम केलं, पण स्वतीच्या बापानं बदनाम केलं, स्वतीच्या बापानं विरोध केला, तरी सुद्धा मीराबाईनं भगवंताचं नामचिंतन बंद केले नाही. नाचत राहिली, नाचत राहिली, नाचत राहिली. नाचता नाचता माझ्या कन्हैयाला नाचायला मजबूर केलं. याला म्हणावं भक्ती. लोक काय म्हणतात ते डोक्यातून काढून टाकायचं. कदाचित मीराबाई नाचत होती. काही लोकांना प्रश्न असता, महाराज एखाद्या गरीबाची मुलगी नाचली असती, लोकांनी म्हणलं असतं पोटासाठी नाचली असेल, पण दादा गरीबाची नव्हती. मग चांदी की दीवार न तोड़ी मीरा ने घर छोड़ दिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, एक धनवान की बेटी ने गिरधर से नाता जोड़ लिया, गिरधर से नाता जोड़ लिया, एक म्हणून सांगतो की अंतकरणापासून देवाची भक्ती करायची. पण आडे भजन कारण सांगू, आडे म्हणतात नाही आणि रिकामा गाणं म्हणाला आहे करतात नाही. हो आडे म्हणान सांगू, आडे म्हणतात नाही. योगेश बाबा, नाना बाबा, मग नको त्या गाणं म्हणाला आहे करतात नाही. 75 वर्ष न म्हातारा आडे चांगले आडे टोपीवाला बाबा कीर्तन लिहि बसेलेत. 75 वर्ष न म्हातारा कधी कीर्तन मा गेणे, कधी भजन मा गेणे, कधी देवना मंदिर मा गेणे. स्टँडवर उभं राहीन गाणं म्हण राहीन तर हे आस्ती निहायत निरात दारू पिना समी नशामा खोटा ना बोलाव दो के वासती. एक बुका मा मोका कट्टाक सु म्हणतो. 75 वर्षनी वय मा कोणच्या वयात काय करावं हे सुद्धा भान असलं पाहिजे महाराज. बरोबर आहे का नाही. 75 वर्ष ना म्हातारा म्हण राहीन ता धोकेबाज 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 75 वर्षनी वय मा. अरे चाल जर ती आवडली तर भाव आपले टाकायचे. तेरे प्यारे में मैं काना दीवानी हो गई, तुझे देखते ही प्रभु मस्तानी हो गई, तेरी बाती में काना घर छोड़ आ गई, तेरे बाती में तेरे बाती घर छोड़ के आ गई, आई होई ना बाबास ना आता तरुण भाऊस ना. तरुण भाऊसले जर एकात पोरणी व्हॉट्सअपले ब्लॉक कर, या अंधारामा बट्टच बितडा नाडे अंतडे पटी पटी गुणगुणावतस. हे पाखरा आजाद केलंय तुला. भाऊ रे तू नाही आजाद कर रे दादा, ती ऑलरेडी आजादच होती रे. तिनं पक्क ठरेल होतं बानाट सुरत नाल मन लगीन निबुंदी मी वाढायला लावू सुबा असं हा नाव कोपरा बटीन म्हणस. पाखरा आजाद केलं तुला. तुनं पाखरू आजादच होतं भाऊ. तुला फक्त मोबाईलला रिचार्ज मारान करता दरी ठेल होतं बानाट सुरत नाले. हा काही आजाद बिजाद नाही करत तू. उलट ती 2-2.5 वर्षांनी तर लगीन करीन येस ना. 1 वर्षांना पोरगा राज, पोरगा कड्यावर राज, चोकमा पटेल राज. तिनं वर्षांना पोऱ्याला सांगत बघ भाऊ मामा कसा बसलाय बघ भाऊ. तुनं कत जाईल भाऊ पाखरा. हो पाखरा बिकरा काय नाही भाऊ. गाणं जर ते आवडणं ते भाव आपला टाकू. जसं की हे कान्या बेडा तू केलंय मला, कान्या बेडा तू केलंय मला. भाव चांगला टाकू. गाणं कोणतं करायना, चाल कोणती करायना, मनस होता ना तत्व असं आहे. हो आणि खरं जाऊ का वारकरी संप्रदाय ना थोडा नेमना बाहेर चालना जास मी. पण जर तरुण भावांना आपल्यात आणायचं असेल तर काही काही गोष्टी त्यास ना म्हणले आवडतील तसं करणं पडीन. तर ते आपला माहिती आणि आपण त्यासले आवडायला लागूत का मग आपला नियम शिकाडा ना. त्या येवान पहिले जर आपण त्याले नियम सांगत ना त्या सांगते ना पकवा आवटाय पण गयामा धडकायली मी चाल नको.
हां, म्हणून त्यांच्यासारखं थोडं व्हावं लागेल नाही का. हां, आता झालं महिला पुरुष मंडळींचं. हां, म्हातारा बाबासनं तरुण भाऊसनं आणि तुमनं बहिणीसवर तुमना गाणं. बाप रे बाप, पहिल्या बाया नेंता नेंता बी गाणं म्हणत माऊली बाबा. हो, नेंता नेंता बी रस्ता तरी चालता चालता बी त्याच ना बजनेर आहेत. हे जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. जाडो जाडी पांदो पांदी सांगा पाखरानो, पंढरीची वाट मला दावाची मन्यानो. जाते मी भेटाया विठू माऊलीला, जाते माहेराला माझ्या, जाते माहेराला. पहिल्या बाया गाणं म्हणत, पहिल्या बाया गटावर बी गाणं म्हणत ना, गटावरनं गाणं सुद्धा तसाच राहत. त्या गाण्यास माय बी काहीतरी संदेश राह. हो, एक ओवी म्हणी दे काढस तुमले जुन्या म्हातारीशना ध्यान माई जाई. पहिल्या बाया गटावर गाणं म्हणत आजी माय बरोबर हसायला लाग गई. हे भाऊ बहिणी ना झगडा, झगडा जाया का वनमा, बहिणी ना डोळे पाणी बंडो मना पस्ताई मनमा. कितला भारी संदेश नाही का. नाही त्या आत्याने बाया गाणं म्हणतीस, पोरले झोपळा टाइमले बी ए सोडी दे ये झुमकीतून चाल, नाचू नको पोरेस मजार. काय वयन लागे त्या पोरसले. हा, बाकीने बाया को लगीन मा गाणं म्हणतीस. हे कोणी टाकी अंगण मा काढशील गाय तुम्ही काढले. यंदा काय का वय जाना शिलगाय देणी राव द्या मी. अरे त्या आदिवासी लोक लग्नेस मा गाणं म्हणतस. हा, काही काही लोक जातीपातीला लई व्हॅल्यू देतात, महत्व देतात. हा, आदिवासी लोके त्यासले काहीच नाही बिचार असले आबा गोबा एकदम साधं जीवन जगतस त्या. हो, त्या येराले गाया बी दिले तर तरी रागरुसवाने त्यासना लगीन मा सुद्धा गाणं राहतस. हे उठर उठर हनुमान तुला माणस, लगीन निगर ना तान तुला देनास. मी गाणं चाल बदलाय टाकेल शे बाबा. हे उठा उठा हनुमान तुला मानस, लगीन निगर ना तान तुला देनास. लगीन मा सुद्धा देवना गाणं राहतस. इथला नम्र लोके राहतस ना, त्याच ना लढाया का वैल राहत ना, तरी सुद्धा येराना लगीन मा वाजा वाजना का नाचानं सुरू. आपला आपला असा विन बिन करीन उभा राहतं. एखादा साला नाही ते मग कोणतरी जातच. चला ना भाऊसाहेब चला ना. नाही नाही आपल्याला ते जमत नाही, तू निघ रे, तू कर रे. काय इथला ताठारास बाकी ना ते जवाई इथला पॉम मारतात. जवाई म्हणजे त्यासले असं वाटत ना मोठं लायसन भेट घेऊ आमले. हो, सालीनच दाखला साला ना कोणा लग्न राहिना ना, लग्न मासा ते लोके जेवतस पंगत चालू शे ना, पंगत ना असा घरघरात फिरस. सासरा विचारस का हो जवाई बापू तुम्ही जेवणात नाही. मला कोणी विचारलंच नाही का बा तुला पुटीन पाटा बांधा घ्यात. त्या लोके काय राहना तू चेंदिले रे बुक्या बुक्या वातडा वै जाशीर तू खा रे. काय ताटाशी लोकेसले काही समजत नाही. म्हणा आदिवासी भाऊसले काय घेणं देणं नाही बाबा. वाजा वाजणार वाजणार, नाचानं चालू. हो, अरे बँड जाऊ द्या, साधं नुसतं दपडका डबका वाजे ना, दपडका वाजे ना, डिंकीच ने डिंकीच ने डिंक, तरी बी नाचानं सुरू होई जाते. अजिबात मनमा साबा गोबा नाही. काय मम्मी बोलता मोठा शेण जवायशी अजिबात घेणं देणं नाही. हो, नाही ते आपला बोलतात रावण्या करण्यापट्टीच. आपला बाकी ना ते नाही भाऊ, आमनं जमत नाही, आमनं सुतक तुटी जायला तू जा रे, नाचिले रे, बँड चालू आहे त्यामुळे नाचिले, एन्जॉय करले. हो, काय ना गरीब न पोऱ्यानं जमणं ना त्यांना मग आपण आनंद लिहिलो म्हणजे भगवान दखी राय ना. काही का अशा ना भाऊ गरीब ना आनंद मानी राय ना. तुम्हाला जर पोऱ्या तरुण होई ना, तुम्हाला पोऱ्यानं वरीच 12 महिना मग भगवान जमाड देईन. पण काही काही लोकेशी नीती इथली गंदी रास ना. एखादा ना पोऱ्यानं जर जमी घे ना वट्टावर बडी बडी विचार करतो हो तीन बाई आपण चाच भर नाही कस काय उपाडी रे. हां, काही काही इथला नीच राहता ना, गडबडी फोन कर देतो बेवड्या आहे बरं तो, चांगला पोऱ्या सुद्धा बदनाम. हां, जर नीती अशी होईन अरे तुला 35 ना जो येईल अक्का 40 ना हो जाई तरी सुद्धा टाळ्या बडव. हाँ, कारण करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया, करम तेरे अच्छे तो किस्मत तेरी दासिया और नियत तेरी अच्छी तो घर में मथुरा कासिया. हाँ, नीतीचा पड आहे दादा, बरोबर आहे का नाही. हो, अगो सांगत त्या आदिवासी बाया बी बहिणी व नेरायले गाया दिले ते तरी रागरुसवा नाही.
त्या अशा ताटलीन मन दारो लक्ष जायत पहिला पाणी पडे तर लग्न चालू आहे तीच ना त्या नव्या साड्या पदरणारा सटकी जाय त्या टोपला म्हणा पापडेनारा उडी जायत हो त्या कुडाणाऱ्या उडीत त्या येराले गाया दिलेत लय नाही पापड लय नाही काही फिरण ये माये वय ना ये माये आली बिनाला आईल नाही ती येडीन गत फिरणी वय ना ये शेका काय राग रुसवा नाही ते आपला असले एखादी जर सुनबाई अशी पाय पडस ना अशा मागे पुढे उभ्या राहतीस ना आई बाईना पाय पडा घ्या मधमा एक सुटी घेऊन दुसऱ्या ना पाय पडा घ्या तिसऱ्या तीनकडे पाय पडाल नको माय त्या चिकनीच ना पड ओ बापरे 2च मिनिटं मा मरी गई तू तिथला मा हा कितला वायबार धंदा आहे पड राही ना पाय पडी ना थांब ना थोडा धीर धर ना चहा ना कब्बी असा देवाय घ्या एखादी मागे राही गई ध्यान नाही बोय आपण माती ही गई कोणी बाईन सांग हो बहीण ती बाई राही गई माय लई गई गुपचूप चहा पिओ ना नको माय तिसल्या पास मी कोण शे तुनी तू पिले नाही ते बिगर चहानी वातडवी जाशी नको मोठा घे ना पांदडा वाचू बाकीने बाया 150 ना राहती बरं या मालेगाव मग तशा बाया नाही देस अरे बड्या बाया समजदार आहेत बिचाऱ्या खरं तर मला पुन्हा सांगायला आवडेल आजचा कार्यक्रम आता मला 8:45 ते 11:45 करायचा होता 11 वाजलेले आहेत वेळ झालेली आहे पण ज्या कामासाठी मला आली बोलवलेलं आहे ते काम सांगायचं राहून जाईल विषय तर भरपूर असतात पण ज्या कामासाठी मी आलो 31 डिसेंबरचं कीर्तन व्यसन मुक्तीवर बोलायचं आहे त्याच्यासाठी 10 मिनटं बोलावं लागणार आहे आणि ते जर बोललो नाही तर मग लोक म्हणतील जे तुम्ही लिखेल होतं बॅनरवर ते काय खरं ठरणार नाही म्हणजे तुले निंदाना व का दिलं होता तू ते कांदा उपाडी ग्यार भाऊ मग मला सांगेल काम ना व का पुरा करणं पडीन हां तसं अजून काय अपेक्षा असतील ना हां अजून जोरलाई कार्यक्रम होईल 2 तारीख ल्याखो तुम्हाला मालेगाव माझी राहिनो टेन्शन घेऊ नका हो 2 तारीख ल्याखो कसं काढू सुद्धा आपण राहील टेन्शन नका घेऊ हां आता तुम्हाला शेवटचे 10 मिनिटात मी सांगणार आहे की जीवनामध्ये जीवन जगत असताना दारूमुळे काय नुकसान होतं शेवटच्या 10 मिनिटात पटवणार आहे पण भजन करा विठ्ठल अर्थात तो आपला सण नाही आपलं कॅलेंडरनुसार आजची ते इंग्रज लोक सोडून गेलेले तो नियम आपण पाळतोय आपलं वर्ष बदललेलं नाही आहे आपलं वर्ष बदलतं गुढीपाडव्याला असं मधमा आपलं वर्ष बदलत नाही ते इंग्रजांनी सांगितलं आणि ते आपण पालन करतोय त्याचा नियम आणि जवळजवळ आपले आहे ना स्वतःनं पटतच नाही घर न उघडण परायला लुगडा करायला सवय राहस आपलं नवीन वर्ष म्हणजे गुढीपाडवा हो हां कोणीच बोलू नका ते फक्त 10 मिनिटं सगळ्यांच्या पाया पडतो 11 वाजलेले आहेत मला 11:15 पर्यंत सांगता करायची कुणीही बोलू नका कारण तुम्ही बोलल्याच्या नंतर मला 1 मिनिटं इकडे तिकडे बघायलाच लागून जाते म्हणून कोणी बोलू नका मायबापू हो आजचा 31 डिसेंबर काही पोरं पार्ट्या करत असतील तर आजचा दृष्टांत तुमच्यासाठी तरुणांसाठी जे तुमचे मित्र असतील त्यांना ऐकवा जे घरी बसून ऐकत असतील ते ऐका दादा दारू पिल्याच्या नंतर काही लोकांना वाटतं मी मध्यंतरी बोलून गेलो की काही लोकांची मानसिकता असते की भैया जीना अगर जरुरी आहे तो पिना बहुत जरुरी आहे दादा ज्या दारूला तुम्ही एवढ्या जवळून सोबती समजतात ती आपल्या आयुष्याला किती घातक ठरते काय होईल बोलू नका सगळे हिंदू भावांना पाया पडून विनंती आहे कोणी बोलू नका काही मित्र असे असतात की तुम्हाला भगवंताच्या मंदिरात नेतात आणि काही मित्र असे असतात की तुम्हाला बियर बारमध्ये नेतात पर तुम्हाला सांगतो दारू किती घातक असते आज बरेच भाऊ दारू पितील आणि किती भावांच्या घरामध्ये आज भांडणे होतील आपण कल्पनासुद्धा करू शकत नाही दारू पिणाऱ्याला असं वाटतं पहिला पॅक पिल्याच्या नंतर वाटतं मी दारू पितोय दुसरा पॅक पिल्याच्या नंतर वाटतं मी दारू पितोय नंतर तिसरा पॅक सांगतो तू नाही पित आता मीच तुला पितोय मग तिसरा पॅक सांगतो मी आता तुला प्यायला सुरुवात केली चौथा पॅक सांगतो तुझी इज्जत पितो पाचवा पॅक सांगतो मी तुझ्या बायकोचा कुंकू हिरावतोय म्हणजे प्रत्येक पॅक आपण सुरुवात अशी केली की आपण दारू पितोय नंतर दारू आपल्याला प्यायला सुरुवात करते आणि जर का तरुण भाऊ दारू पित असेल तर किती संसाराचं वाटोळं होतं लक्षपूर्वक ऐका असाच एक दादा लहान लेकरांना म्हणा उठायचं असेल तर आत्ताच उठून जा
ज्यांना उठायचं असेल जा उठून, पण आता मध्ये कोणी उठू नका, मला डिस्टर्ब करू नका. 10 मिनटं फक्त, 10 मिनटानंतर घरात जाणं शे तुमले. आणि तुम्ही म्हणत असाल तर आताच जय विठ्ठल करतो. काय करू? हरी विठ्ठल विठ्ठल काही काही मित्र चांगले आहेत त्या मंदिरात नेतात, काही काही मित्र आजही बियर बारवर नेतात. मित्र सगळेच चांगले असतील असं नाही, मित्र सगळेच वाईट असतील असंही नाही. मित्र असावा की तो आपल्याला चांगलं शिकवणारा. फॉर एक्झाम्पल, जर एखादा मित्र दारू पित असेल तर दुसऱ्या मित्रानं त्याच्या कानाखाली वाजवली, समजावं मित्र खानदानी या. आणि एखादा मित्र दारू पिऊन येतो, दुसरा मारतोय, त्याला तिसरा सांगत ए नको मारू रे, मोठाला ना पिराना समजिले हो अहो नीचे रे. मित्र तो असतो की मित्राला कधी चुकीच्या मार्गाने जाऊ देत नाही, कानाखाली वाजून माघारी फिरवतो, तो खानदानी मित्र असतो. हो, आणि चांगले मित्र कधी चुकीचं काम करत नाही. मित्र जीवनाचा आधारही बनतात, आधारस्तंभही बनतात, आणि मित्र संसाराचं वाटोळही करतात. तसाच एक दादा. आणि खरं सांगू का, या दारूनं सत्यानाश केला. 31 डिसेंबर हो, काही काही करतात आम मावशेला. सर्व पित्रे आम मावशा म्हणजे बेवडांचा सण आहे. 31 डिसेंबर म्हणजे बेवडांचा सण आहे, दारुड्यांचा सण आहे. दारू पिणारे एवढ्या खालच्या स्तराला जातात ना. आणि अजून तिसरं ठिकाण सांगतो, हळदीच्या बँडमध्ये. हळदीच्या बँडमध्ये एवढे लहान लहान पोरं दारू प्यायला लागले ना. इथं बसलेल्या सगळ्या काकांना, सगळ्या मावशींना मला विचारावं वाटतंय, कोणत्या बापाला असं वाटतं माझ्या लेकरानं दारू पिली पाहिजे? वाटतं का कोणत्या बापाले? कोणत्या मायला वाटतं माझ्या पोरानं दारू पिली पाहिजे? तुमच्या पोरानं दारू नाही पिली पाहिजे असं प्रत्येक बापाला वाटतं, प्रत्येक मायला वाटतं. पण तुमच्या पोराच्या लग्नात किंवा तुमच्या पोरीच्या लग्नात तुम्ही दारू आणतात आणि दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवतात, कितपत योग्य आहे? तुम्ही लग्न करतात, आपल्या हिंदू धर्माच्या संस्कृतीच्या नियमानं जर बघितलं तर लग्न म्हणजे नुसतं लग्न नाही, तो एक यज्ञ. आणि यज्ञामध्ये जर तुम्ही दुसऱ्याच्या पोरांना दारू पाजून नाचवत असाल, मला नाही वाटत तुमच्या लेकरांचा संसार सुखात जात असेल. दादा माफ करा, हा माझं जरा रोकडा काम आहे. हा, त्या यज्ञामध्ये जर दारू पाजून नाचवशाल तर आपल्या लेकरांचा संसार सुखात जात नाही. म्हणून सगळ्या मायबापांना विनंती असेल की हळदीमध्ये दारू पाजू नका. ते कुठंतरी थांबलं पाहिजे. कारण या हळदीच्या बँड पासून 15-15, 16-16 वर्षाची पोरं दारू प्यायला लागली. रस्त्यानं चालायचं ना, बरीच पोरं दारू पिलेली दिसतात. काही काही तर 20-20, 22-22 वर्षाचे पोरं रस्त्याला दारू पिऊन पडलेले असतात. महाराज बघून अंतकरण जडतो. अरे हीच ती भूमी आहे का ज्या भूमीमध्ये राजे छत्रपती शिवरायांनी जन्माला यावं? हीच भूमी आहे का जिथं बापानं सांगावं लेका तुला 14 वर्षाच्या वनवासाला जावंच लागेल, आणि बापानं सांगितल्याच्या नंतर 14 वर्षाच्या वनवासाला जावं लेकानं? ही आपल्या हिंदू धर्माची आणि भारताची संस्कृती आहे. आणि त्याच पोरांनी ज्या भारतामध्ये जन्माला आलेल्या, ज्या प्रभू रामचंद्रांच्या जन्मभूमीत जन्माला आलेल्या त्या लेकरांनी दारू पिऊन बापावर हात उचलावा, मायवर हात उचलावा, ही आपली संस्कृती आहे. 15-15, 16-16 वर्षाची दारू प्यायला लागली पोरं. एक मुलगा दारू प्यायला लागला, 15-16 वर्षाचा पोरगा दारू पितोय. त्याचा मित्र पडत पडत गेला, बापाला सांगितलं काका तुमचा बाडू दारू पितोय हो. बाप गेला, मुलगा दारू पितोय. बाप जवळ केला, पोराच्या कानाखाली वाजवली, अक्कल आहे का तुला? अरे तुझ्यासाठी मी राबायलो लेखान, तू दारू पितोय यार, तुझी वय तरी आहे का? मी पूर्ण आयुष्य खर्च केलं रे, फक्त तुझं बरं व्हावं, तू कोणाकडे हात पसरवायला नाही पाहिजे एवढ्यासाठी मी दुसऱ्याच्याकडे काबाड कष्ट करतोय, हाडाची काढ रक्ताचं पाणी करतोय. लेखान तू दारू प्यायला लागला. बापानं कानाखाली वाजवली, पोराला घरी आणलं. थोडे दिवस गेले, बापाला वाटलं वय तेवढी बुद्धी असते, चुकला असेल. बापानं तो गुन्हा पोटात घातला. थोडे दिवस झाले, पुन्हा मित्रांच्या सोबत गेला, पुन्हा दारू प्यायला लागला. अजून दुसरा मित्र आला पडत पडत, त्यानं सांगितलं काका तुमचा बाडूकी नाही दारू पितोय. बाप गेला, तोपर्यंत बाडूनं जास्तीच दारू पिऊन ठेवले होते. बापाला असं वाटलं मागच्या वेळेस कानाखाली वाजवलं, घरी आला, आजही याच्या कानाखाली वाजवतो, घरी आणतो आणि याचं दारू पिणं बंद करतो म्हणला. बाप मारायला गेला, दारूच्या नशेत बापाची गचंडी धरली आणि बापालाच हात उचलला. बाप रडत रडत घरी आला, पत्नी स्वयंपाक करत होती, पत्नीच्या जवळ बसला. म्हणले बघ, ज्या लेकासाठी तू पण आणि मी पण राबतोय त्या लेकानं दारू प्यावी. अगं दारू पितोय, मी बोलायला गेलो, माझी गचंडी धरली. ज्याच्यासाठी मी एवढं कष्ट करतोय त्यानं मला मारायला उठावं. बस, ज्याच्यासाठी
जीवन जगत होतो त्यानंच मला बेइज्जत केलं, आता मला जगायची इच्छाच मरून गेली. म्हणले त्याच्यापेक्षा आत्महत्या करून मरतो. आणि प्रत्येक पत्नी पतीला सपोर्ट करते. धनी, मुलगानं काय चूक केली तुम्ही आत्महत्या करायचं सांगतायत? हो, पोरानं जर मांदीवर शी केली तर मांदी कापून फेकता येत नाही ना. मुलगा चुकला, त्याची वय तेवढी बुद्धी आहे, जाऊ द्या ना. जर तुम्हाला वाटतंय आपला पोरगा दारू प्यायला लागला तर एक पर्याय सांगू का? म्हणले सांग ना. हो, ते एखादी मुलगी बघा चांगली आणि त्याचं लग्न करून टाका, बायको आल्याच्या नंतर पोरं सुधरतात म्हणले. सुंदर मुलगी बघितली, लग्नही केलं. लग्न केल्याच्या नंतर बाई आली. लग्न झाल्याच्या नंतर थोड्या दिवसाच्या नंतर तिच्या लक्षात आलं की भैया, बाई ग ज्याच्यासोबत लग्न झालं तो तर दारू पितोय. पण मुलगी ही कदाचित संस्कारी होती. ती विचार करते, हा दारू पितो, याला घाबरून जर का मी घरी निघून गेली माहेरी तर माझ्या आईवडिलांना, भावकीतले लोक, नातेवाईक आणि गावातले लोक बोलबोल करतील. अरे तुझी पोरगी संसार केला नाही, घरी येऊन बसल्या. हे वाक्य माझ्या मायबापांना ऐकावं लागेल आणि माझ्यामुळे ते मायबापांची मान खाली जायला नको. हा दारुडाय ना, थोड्या दिवसाच्या नंतर याची दारू सुटेल. म्हणले राहू दे, करते याचा संसार, आज ना उद्या याची दारू सुटेल म्हणले. बरेच दिवस निघून गेले. संसारात काय असतं ना, हा ते कालचक्रच आहे. संसारामध्ये आता एक मुलगा झाला, एक मुलगी झाली, 2 लेकरं आहेत. पोरगा 8 वर्षाचा आणि मुलगी 6 वर्षाची. तो नवरा आला बायकोकडे, मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाईनं आज ठाम निर्णय घेतलेला होता. आतापर्यंत माझ्या नवऱ्याचं ऐकलं, त्याचा मान सन्मान केला, पण आता कुठंतरी थांबलं पाहिजे. नवऱ्यानं सांगितलं मला दारू प्यायला 100 रुपये दे म्हणले. बाई म्हणते, ओ धनी, कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून तुम्ही दारू प्यायला पैसे मागता, तुम्हाला लाज नाही का वाटत? बोलू नका मायबाप, बोलू नका. कामाला जात नाही, धंद्याला जात नाही, माझ्या मजुरीतल्या पैशातून दारू पिता, तुम्हाला लाज नाही का वाटत? तो म्हणतोय मला शहाणपणा शिकू नको म्हणले, मला दारू प्यायला 100 रुपये दे. बायको म्हणते आतापर्यंत तुमच्या मनासारखं झालं, आता तुमच्या मनासारखं होणार नाही. 2 लेकरं आहेत म्हणले सोन्यासारखी, पोराचं शिक्षणाचं काय, या मुलीच्या लग्नाचं काय ते बघा ना. हो, या दारूमध्ये ठेवलंय तरी काय? बायको समजवत होती. नवरा बायकोचा वाद चालू या, त्याच्यात त्या दारुड्याचा एक मित्र होता, त्यानं बघितलं. का रे दादा, काय झालं? काय नाही म्हणले, माझ्या बायकोकडनं 100 रुपये मागितले दारू प्यायला, माझ्या बायकोनं मला 100 रुपये नाही दिले. हा पण नालायकच होता त्याचा मित्र. तुझ्या बायकोनं तुला दारू प्यायला 100 रुपये नाही दिले, तुझी बायको तुझं ऐकत नाहीये, हे जर माझ्या बायकोनं बघितलं, ती सुद्धा तुझ्या बायको सारखीच मला विरोध करेल. म्हणून एक काम कर, तुझ्या बायकोनं पुन्हा तुला हा प्रश्न केलाच नाही पाहिजे, याच्यासाठी 100 रुपये माझ्याकडनं घेऊन जा, दारू पिऊन ये, आणि तुझ्या बायकोनं तुला का पैसे दिले नाही म्हणून केस धरून तिला मार. या नराधमानं 100 रुपये घेतले, दारू प्यायला निघून गेला. दारू पिऊन आला, बायकोची केस धरली, फरफडत फरफडत भर चौकात आणलं आणि चौकात आणून बायकोला मारायला सुरुवात केली. बायकोला मारतोय. बाई म्हणते, धनी, मी हिंदू धर्मात जन्माला आली, पती तो परमेश्वर असतो, तुम्ही मला 4 भिंतीच्या आड मारून टाका, पर समाजाच्या समोर नका हो मारू. धनी, मी तुमच्या पाया पडते ना, नका ना मारू. अहो, बाईची अब्रू म्हणजे काचेचं भांड असतं. धनी, नका हो मारू, मी तुमच्या पाया पडते. पूर्ण गावातील लोक मला बघतायत, सगळ्या गावाच्या लोकांच्या समोर तुम्ही मला मारतायत. हे लोक काय विचार करतील? या पोरीचा असा कोणता गुन्हा आहे की तिचा नवरा तिला भर चौकात मारतोय? धनी, हो नका ना मारू, तुमच्या पाया पडते. 6 वर्षाची मुलगी, 8 वर्षाचा मुलगा, एकीकडनं पोरानं पाय धरला, एकीकडनं पोरीनं पाय धरला. बापाला सांगायला लागले, पप्पा नका ना मारू माझ्या माईला. दारूच्या नशेमध्ये पोराचं शर्ट धरलं, पोरीची केस धरली, दोघं लेकरांना दोघं साईडनं फेकले, पुन्हा लाकूड घेतलं, बायकोवर धावून गेल्या आणि बायकोला दना दना मारतोय.